नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे पैसे हे देण्यात येणार आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे जमा करण्यासाठी शासनाने निधीसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। परंतु एवढे असूनही डीबीटी मार्फत पेमेंट हे फेल झालेले आहे। मग डीबीटी मार्फत पेमेंट फेल झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्यास उशीर झालेला आहे। तर मग त्यामुळे लाभार्थ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आपण या पुढील बातमीच्या माध्यमातून समजून घेऊया। हीच परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, अमरावती जिल्ह्यातील निराधार योजनेतील 22,000 लाभार्थ्यांचे डीबीटी पेमेंट फेल झालेले आहे। तर मग जिल्ह्यात संजय गांधी श्रावणबाळ या निराधार योजनेतील 22,000 लाभार्थ्यांचे थेट अनुदान फेल झाले आहे। तर 88,887 लाभार्थ्यांनी थेट अनुदानाकरिता कोणतीच प्रक्रिया अद्याप केलेली नाही। त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 1,11,876 लाभार्थ्यांचे अनुदान थांबले आहे। तर मित्रांनो, मग या ठिकाणी असे आपल्या निदर्शनात येत आहे की जे काही एकूण लाभार्थी आहेत त्यांच्यापैकी फक्त 22,000 लाभार्थ्यांचे थेट अनुदान फेल झाले आहे। बाकी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। तर मग यामधून संजय गांधीचे 59,517 तर श्रावणबाळचे 1,06,773 लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा झालेले आहे। जिल्ह्यात संजय गांधी श्रावणबाळ या निराधार योजनेतील केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय विधवा अपंग कुटुंब लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी 1,500 रुपयाचे अनुदान दिले जाते। नोव्हेंबर 2024 पर्यंतचे अनुदान तहसील स्तरावरून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात होते। परंतु शासनाकडून आता प्रत्येक योजनांचे डीबीटी म्हणजेच थेट खात्यात अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिले जात आहे। परंतु याकरिता आधार लिंक करणे गरजेचे आहे। याकरिता मागील 3 ते 4 महिन्यापासून लाभार्थ्यांना तशा सूचना दिल्या जात आहे। त्यामुळे आतापर्यंत संजय गांधी योजनेमध्ये असलेल्या 95,217 लाभार्थ्यांपैकी 59,517 लाभार्थ्यांना खात्यात डीबीटीद्वारे अनुदान जमा करण्यात आले आहे। तर 9,260 लाभार्थ्यांचे अनुदान काही त्रुटीमुळे फेल झाले आहे। तसेच श्रावणबाळ योजनेमध्ये 1,82,949 लाभार्थी असताना यामधून 1,06,773 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले असून या योजनेतील 13,729 लाभार्थ्यांचे अनुदान फेल झाले आहे। मग अशा दोन्ही योजनेतील 22,989 लाभार्थ्यांचे अनुदान फेल झाले आहे। तर 88,887 लाभार्थ्यांनी आतापर्यंत डीबीटीची प्रक्रिया पूर्णच केलेली नाही। त्यामुळे अशा 1,11,879 लाभार्थ्यांचे अनुदान या जिल्ह्यामध्ये थांबलेले आहे। परंतु मित्रांनो, अशाच प्रकारची परिस्थिती ही पूर्ण राज्यामध्ये आहे। संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे डीबीटी पूर्ण असूनही काही लाभार्थ्यांचे पैसे डीबीटी फेल झालेले आहे। परंतु ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी फेल झालेले आहे त्यांची कार्यवाही करून त्यांना हे पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांचे डीबीटी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण आहे त्यांच्या खात्यात हे पैसे वाटप करण्यास सुरू झालेले आहे। आपल्याला उद्या सर्वांचे पैसे हे या ठिकाणी मिळणार आहे। तर अतिशय महत्त्वाची अशी बातमी होती। आपल्याला जर पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।